तिथे अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत आला। श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रेयस तळपदेवर करण्यात आला असून या प्रकरणी श्रेयस तळपदेसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून या विरोधात कारवाई देखील करण्यात येत आहे। अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांचा नवा आरोपांचा बॉम्ब। अजित पवारांचा मृतदेह विचित्रपणे सुजल्याचा दावा, तर चौकशी पूर्ण होऊ द्या मग शंका उपस्थित करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार, सुनेत्रांच्या शपथविधीबाबत रोहित पवारांनी घेतलेल्या आक्षेपांना सुनील तटकरेंचं उत्तर, तर अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, तटकरेंचं आव्हान। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। भेटीतील राजकीय तपशील गुलदस्त्यात, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरात लवकर घेणार, सुनील तटकरेंची माहिती। मुंबई महानगरपालिकेत 4 दशकांनी भाजपचा महापौर विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रितू तावडेंनी पदभार स्वीकारला। भाजप आणि शिवसेनेच्या परस्पर विरोधी घोषणांनी सभागृह दणाणलं। चंद्रपुरात काँग्रेसच्या मनमानीमुळेच सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा, ठाकरे गटाचा दावा, तर कारमध्येच भाजपसोबतच्या युतीची अंतिम चर्चा झाल्याचीही माहिती। जळगावमध्ये शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल। पोलिसांवर अरेरावी केल्यानं कारवाई, मात्र अपशब्द वापरल्यानंतर माफी मागितल्याचं खडसेंचं स्पष्टीकरण। संभाजीनगरातल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। 6वीतल्या 4 विद्यार्थ्यांकडून वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। प्रकरणात जातीनं लक्ष घालणार, शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन। रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ल्याचं प्रकरण ताजं असताना अभिनेता रणवीर सिंगलाही मिळाली धमकी, तर सलमान खानच्या मेहुण्यालाही धमकीचा ईमेल आल्याची माहिती। तपास यंत्रणा कामाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।